केलं होतं. तर आपणा सर्वांना तरी आता दिवाळी आणि नवीन सुरू झालेल्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण दूर करण्याच्या दृष्टीने मी आपल्याला पूर्वीच सर्व माहिती दिलेली होती, परंतु स्वतः मुख्यमंत्री हे या सर्वाच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर प्रदूषण कमी करण्यावर मध्ये यशस्वी होऊ याची मला खात्री आहे. सध्या नुसत्या फॉगिंग गन सुरू झालेल्या आहेत. उरलेल्या ज्या 5 टेक्नॉलॉजीज आहेत याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन लवकरच सुरू होईल. आणि आपण बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी जे एजन्सीज आहेत ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाईला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हवेचं प्रदूषण कमी करून मुंबईकरांना चांगली हवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 5 तारीखला माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची सुरुवात ही आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी संपूर्ण सरकार कटिबद्ध आहे. याच्यामध्ये आम्ही जे वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्रासाठी राबवतो त्याच्यामध्ये येत्या वर्षापासून कृषी हा विषय जरा कमी करा आवाज. कृषी हा विषय अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश होणार आहे आणि त्याच्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून ज्याप्रमाणे रीड मुंबई हे अभियान सुरू केलं आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्रासाठीच्या अभियानाची सुरुवात ही सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक हा सर्व बाबतीत म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत, शिकवण्याच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या हुशारच्या बाबतीत पुढे असतो, परंतु ग्रामीण भागामधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आमच्या शाळांची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्याला मर्यादा येतात जिल्हा परिषदेनं. आणि म्हणून आम्ही ॲडप्ट स्कूल म्हणजे दत्तक शाळांची एक योजना सुरू केलेली आहे ज्याच्यामधून हे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे दुरुस्त केलं जाईल. आणि अशा अनेक योजना ज्या शिक्षण विभागासाठी आहेत त्याची सर्वांची एकाच वेळेला सुरुवात ही या ठिकाणी होणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही किचन गार्डन ही जी संकल्पना महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे त्या मुंबईमध्ये ती यशस्वी झालेली आहे, परंतु मुंबईतल्या सर्व शाळांमध्ये किचन गार्डन करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण माहीम कोळीवाड्याचं उद्घाटन केलेलं असलं तरी मी तुम्हाला पूर्वीच विनंती केलेली होती की आपल्याला एकदा तिथं जायचं आहे, कारण अजून लोकांना माहिती नाही की या ठिकाणी फूड कोर्ट सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एक तारीख ठरवायला लागेल आणि ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांनाच तिथं जायला लागलं आपल्या कोळी भगिनींना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी. आणि लवकरच वरळीमध्ये 2 ठिकाणी आपण कोळी महिलांसाठी हा उपक्रम सुरू करतोय. खरं तर आपण एकाच ठिकाणी आपली तयारी झालेली आहे, परंतु काल माझ्याकडे कोळीवाड्याचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि त्यांनी मागणी केली की आपण ज्या ठिकाणी आता फूड कोर्ट केले ते 1.5 किलोमीटर आतमध्ये आहे आणि त्याच्याचबरोबर आमच्या गाड्या येऊन बरीच वर्ष झाली आहेत, बरेच दिवस झालेत म्हणजे काही महिने झाले. त्या गाड्यांची सुरुवात करायची होती पण आम्ही गाड्या आणणार म्हटल्यानंतर वर्षानुवर्ष ज्यांना आठवण झालेली नव्हती की वरळीच्या लोकांना किती चालायला लागतं. त्यांनी 1 बॅटरी ऑपरेटेड गाडी आणलेली आहे, परंतु आमच्या 4 बॅटरी ऑपरेटेड गाड्या या सातत्याने पर्यटक आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी त्या कायम सर्व्हिस ती चालू राहील. त्याचप्रमाणे आपला गुलाब्याचा म्हणजे ज्याला कप परेडचा कोळीवाडा म्हणतात किंवा मच्छीमार नगर म्हणतात त्या ठिकाणी सुद्धा
लोकांची मागणी होती की एक हॉल त्यांचा खूप जुना झालेला आहे, त्याची पुनर्बांधणी करावी. त्यालासुद्धा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तिथल्या ब्युटिफिकेशनसाठी एकंदर 4 कोटी रुपये हे वेगळे उपलब्ध करून दिलेले आहेत. वेगवेगळ्या योजना ज्या मुंबईसाठी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः काही प्रेझेंटेशन मी बघितली, काही प्रेझेंटेशन आज बघणार आहे. जसं आपल्याला सांगितलं की महालक्ष्मी, मुंबादेवी आणि सिद्धिविनायक बरोबरच हाजी अल्लीचा सुद्धा कायापालट केला जाणार आहे. परंतु हे करत असताना बाणगंगा तलावाचं सुशोभीकरण होतं आहे, तर त्या ठिकाणी सध्या सायलेंट झोन आहे. तर आम्ही चर्चा करतो की त्या ठिकाणी असलेला सायलेंट झोन हा फक्त शाळा तिथं असल्यामुळे तो आहे आणि शाळा संध्याकाळच्या वेळेला बंद असते. तर या संदर्भात आम्ही विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन तो प्रस्तावसुद्धा सादर करू की जेणेकरून आपलं शास्त्रोक्त संगीत अत्यंत लाईट, म्हणजे ज्याच्यामध्ये गोंगाट नाही, अशा तऱ्हेचं लोकांना संध्याकाळच्या वेळेला बघायला मिळेल. फॅशन स्ट्रीटच्या संदर्भात आम्ही जी घोषणा केलेली होती त्याचं मॉडेल पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी येतं आहे. ही मॉडेल फायबर ग्लासची आहेत, म्हणजे त्या ठिकाणी ती जळणार नाही आणि त्याच्याचबरोबर आकर्षकसुद्धा असतील. अशा स्वरूपाचं फॅशन स्ट्रीटचं आपण मी घोषणा केल्याप्रमाणे आम्हाला एकंदर 4 गाड्या ह्या BSTने डबल डेकर दिलेल्या आहेत, ज्या जे ब्रिजच्या इथं आपण जर आर्ट गॅलरीच्या खूप मोठी समस्या ही मुंबईमध्ये आहे. आपली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 2-2 वर्षाचं वेटिंग असतं. तर या डबल डेकर बसमध्ये आर्ट गॅलरीज, त्याच्यानंतर लायब्ररीज वगैरे अशा तऱ्हेच्या काहीमध्ये रेस्टॉरंट, जे ब्रिज हे अत्यंत कंजेस्टेड एरियामध्ये आहे आणि तिथं इतर डेव्हलपमेंट करायला खूप कमी स्कोप आहे. त्याच्यामुळे हे जर झालं तर त्या ठिकाणी लाईव्हलीनेस त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकेल. अनेक जी उद्यानं आहेत, मी हल्ली सर्व मार्केटना भेटी द्यायला सुरुवात केलेल्या आहेत आणि ह्या मार्केटच्या नूतनीकरणाचे कार्यक्रम आता मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सिटी लाईट मार्केटपासून सुरुवात करतो आहे. त्याच्यानंतर फुल मार्केट जे आहे, मीनाताई ठाकरे, मातोश्री मीनाताई ठाकरे फुल मार्केट आणि त्याच्या शेजारी असलेल्या फिश मार्केटच्या संदर्भात सुद्धा काही समस्या आहेत. त्याच्यानंतर आगार बाजारचं मार्केट आहे. केवळ हेच नाही तर ज्या मार्केट्स आहेत मुंबईमधल्या त्या लोकांना सोयीनियुक्त असल्या पाहिजेत, असा एक धडक कार्यक्रम या वर्षामध्ये आम्ही घ्यायचा ठरवलेला आहे आणि त्याची सुरुवात ही सिटी लाईट मार्केटपासून होईल. त्याचा आराखडा मी मागवलेला आहे, परंतु त्याची हाईट थोडी कमी ठेवलेली होती. लोकांचं म्हणणं असं होतं, तिथं मी सर्व मच्छीमार लोकांशी बोललो, तिथल्या भाजी विक्रेत्यांशी बोललो, अधिक मोकळेपणा पाहिजे, अधिक एअर व्हेंटिलेशन पाहिजे. तर प्रत्येक मनुष्य मार्केटमध्ये जातच असतो, त्याच्यामुळे मार्केटची स्थिती सुधारणे हे सुद्धा आमचं प्राधान्य आहे आणि त्याची सुरुवात आम्ही मुंबईत करतो आहे. कारण अनेक वर्ष या मार्केटमध्ये आपण बघितलं तर नुसते एन्क्रोचमेंट्स असतात. काही नकाशे तयार करायला सांगितले आहेत, काही ठिकाणी आर्किटेक्टच्या अपॉइंटमेंट चालू आहे. अंडरग्राऊंड ॲक्वेरियमचा नकाशा सुरू झालेला होता, परंतु मी अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी झाडं तोडायला लागत असतील तर थोडासा आराखड्यामध्ये बदल करा आणि अंडरग्राऊंड ॲक्वेरियम तयार करा. या निमित्ताने आपल्याशी सुसंवाद करत असताना एक चुकीचं परसेप्शन जे सातत्याने विरोधकांकडून लोकांच्या मनामध्ये भरवलं जातं आहे, त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो सर्वांनी काळजीपूर्वक वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये पक्षाच्या संदर्भात कुठला पक्ष हा अधिकृत आहे याचा निर्णयसुद्धा विधान परिषदेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. अनेक लोक असं म्हणतात की त्यावेळेला त्याच्यामध्ये व्हीप कोणाचा आहे याच्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे, तर तो निर्णय आपण व्यवस्थित वाचून बघितला तर त्यावेळेला पक्षामध्ये फूट झालेल्याची मागणी ही केलेली नसल्यामुळे त्या मागणीवर अगोदर विचार व्हावा आणि नंतर कोणाचा व्हीप आहे, कोणाचा पक्ष आहे याच्याबाबतले निर्णय घ्यावे. अर्थात हे निर्णय सगळे कायद्याच्या निकषावर होतील, परंतु काही तज्ज्ञ मंडळी, आपण जर बघितले कधी सुप्रीम कोर्टावर मी बोलत नाही, त्याच्या बाबतीत भाष्य करत नाही, परंतु चुकीची माहिती विनाकारण जनतेच्या मनावर बिंबवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो योग्य नाही.
जिथं जिथं ऑथॉरिटीज आहे, ज्यांनी न्याय द्यायचा आहे त्यांना मोकळ्या मनाने न्याय देता आला पाहिजे. आणि वस्तुस्थिती ही जनतेला सुद्धा वेळच्या वेळी कळली पाहिजे. आणि त्याच्यामुळे या बाबतीत हे मी मुद्दाम सांगतो की प्रत्येकाने केअरफुली हे निर्णय वाचून बघितले पाहिजेत. आणि ही सगळी जबाबदारी ही विधानसभेच्या अध्यक्षांवर सोपवलेली आहे, कारण तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर कोणाला वाटत असेल आपल्याला अन्याय झाला तर ते आणि पुढे जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतात. परंतु अगोदरच काहीतरी विधानं करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यामधून जनतेचं मत चुकीचं होतं, असं कधीही घडता कामा नये. दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण हे कायद्याच्या निकषावर ठरणारं स्वतंत्र आरक्षण सरकार देणार आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी काढलेल्या होत्या की तुमची जी सर्वेची साईज छोटी आहे, तर आम्ही सगळ्या विभागांमध्ये एका वेळेला सर्वेला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कुणबी प्रमाणपत्र जिथं द्यायची होती त्या ठिकाणी संशोधन होऊन ज्या ज्या ठिकाणी पुरावे प्राप्त झालेले आहेत त्या संदर्भातला पहिला अहवाल प्राप्त केलेला आहे. मग तो सुद्धा प्रश्न आता प्रलंबित नाही, त्याच्यावर निर्णय झालेला आहे. टिकणारं आरक्षण देत असताना क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याचं हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमची बाजू मांडताना आम्हाला ती बाजू भक्कमपणे मांडायला लागेल. आणि तशी ती भक्कमपणे मांडली तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची कुठलंही सरकारचं हे नसताना विनाकारण जो एक समज केला जातोय, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय, तर तो अजिबात संभ्रम मनामध्ये कोणी बाळगू नये. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे, सुरुवातीपासून पॉझिटिव्ह आहे. तर त्याच्या संदर्भात सुद्धा कोणी संभ्रम मनामध्ये बाळगू नये अशी नम्र विनंती सर्वांना आहे. सर, लोअर पराई ब्रिज का उद्घाटन भिलाई रोड ब्रिज का उद्घाटन का तय हुआ है कि कब उद्घाटन होगा? कल स्थानीय आमदार को भी आमंत्रित किया जाएगा? हाँ बिल्कुल. देखिए अभी वो ब्रिज तैयार हुआ है, 3-4 दिन का ही काम बाकी था. कुछ लोग तो उनको बहुत जल्दी रहती है. आपको पता है कितने साल से 2018 से 5 साल तक इस ब्रिज का काम पेंडिंग रहा. 2022 से 2023 तक 1 साल में उसको इतनी गति दी गई कि वो काम पूरा हो गया है. हम जब उद्घाटन करते हैं तो वहाँ के सब MLAs, MPs सबको हम लोग बुलाते हैं, तो इसकी बिल्कुल ज़रूरत नहीं है कि ये हो जाए. दूसरी चीज़ ये है कि वहाँ पे लोगों की ये मांग थी कि वहाँ पे पहले फुटपाथ था, अभी फुटपाथ नहीं है. तो मैंने ये बोल दिया है कि वहाँ पे ट्रायल बेसिस पे रेलिंग लगाया जाए, ताकि जब फुटपाथ बनता है तो एक बात बनने के बाद उससे को निकालने की ज़रूरत नहीं हो. तो ये रेलिंग लगाने का काम भी कल तक पूरा हो जाएगा. कल उसका उद्घाटन भी करेंगे. और लोगों की जो मांग है कि हमें चलते हुए रेलवे स्टेशन पे जाना है, तो वो मांग भी पूरी हो जाएगी. दूसरी चीज़ ये है कि वहाँ पे एस्केलेटर्स हम लोग बिठा रहे हैं ताकि लोग अच्छी तरह से स्टेशन पे जा सके. और उसके बाद फुटपाथ पे चलने वालों की संख्या भी कम हो जाएगी. वहाँ पे कुछ BST की बसेस जाते हैं, उनको यू टर्न करके आना पड़ता है. इसके बारे में मैंने BST को बोला है. जो भी समस्याएं होती है हम लोग खुद उसमें देखते हैं. जैसे जीजानगर का प्रॉब्लम था, उसका मैंने मीटिंग ले लिया. वहाँ का काम चालू हो रहा है. वहाँ का जो पेंडिंग रेंट था लोगों का वो भी मिल रहा है. जिजानगरचं काम सुरू होतं आहे. जिजानगरचा प्रश्न हा जवळजवळ 28 वर्ष हा प्रलंबित होता. आणि त्याच्यामुळे केवळ बोलणं आणि लोकांची दिशाभूल करणं यांनी काही होत नाही. आज मराठी माणसं रस्त्यावर आलेली आहेत, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वतः मुख्यमंत्री महोदय जिजानगरच्या लोकांशी बोलले. मी स्वतः त्याच्या मीटिंग घेतल्या आणि त्यांना 100% न्याय दिला जाईल. सर, उन्होंने जो पहले जाके उद्घाटन कर दिया ब्रिज का, उस पर आपका क्या कहना? देखिए वो थोड़ा उनके एज का सवाल है. उनको बहुत चीज़ें उनको सही नहीं बताई जाती. वो बहुत बार नहीं त्यांना वो ते हिंदीमध्ये प्रश्न विचारले, हिंदीत उत्तर देऊन. ये ऐसे होता है कि जो लोग
कोई लोगों को वो ट्यूशन लगाते हैं कि क्या बोलना है, लेकिन उन्होंने भी कंफर्म करना चाहिए कि क्या सही है क्या गलत है। अगर किसी भी चीज़ का उद्घाटन करना हो तो जो सेफ्टी मेजर्स है, जहाँ पे रोड पे पेंटिंग किया जाता है, बाजू में बैरिकेडिंग लगाया जाता है, अगर ये चीज़ें पूरी ना हो तो उसका उद्घाटन भी नहीं है। मुझे बिल्कुल इसकी ये नहीं कि मैं हर जगह पे जाके उद्घाटन करता हूँ। मैंने इतने काम मंजूर किए हैं, बहुत सारे लोग जाके वहाँ पे नारियल फोड़ते हैं, तो मुझे उसके बारे में बुरा नहीं लगता। लेकिन आप जब 25 साल तक पावर में रहे तो आपने क्या किया उसका जवाब देना चाहिए। आप जब मंत्री रहे तो आप क्यों नहीं जाते थे सचिवालय में, क्योंकि वो मंत्रालय है, मंत्रालय में मंत्री को जाना ही चाहिए, तो आप कभी गए नहीं। सीएम साहब खुद तो 2 दिन गए, ऐसे पवार साहब ने भी बोला है, उनके बारे में मैं कुछ भी बोलूँगा नहीं। लेकिन जो यंग है उनको तो जाने में कुछ दिक्कत नहीं होनी चाहिए, तो उस वक्त नहीं करेंगे, अभी बोलेंगे कि मैंने ये किया, तो लोगों को भी पता चलता है कि 5-5 साल तक नहीं कर सके और अभी बोल रहे मैंने किया, तो उसमें हकीकत क्या है इसके बारे में लोगों को सोचना चाहिए। बोलते कि हम इस दिन उसको चालू करने वाले थे, लेकिन आपने तो पूरा बंद करके रखा था, मेट्रो का काम बंद करके रखा था, 14,000 करोड़ रुपया गया उसमें, किसका लॉस है। कभी भी ये जो एक्वेरियम रहता है ज़मीन के ऊपर नहीं रहता है, वो जो लैंड थी वर्ल्ड की उसकी कॉस्ट है 1800 करोड़ रुपीज़। गरीबों के लिए पैसे की अहमियत रहती है, जो बड़े बड़े लोग रहते हैं उनको हजारों कोटी की भी कोई किंमत नहीं रहती। तो मला कोणावर टीका नाही करायची आहे, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आहे, आम्ही मराठी लोकांना न्याय देतो आहे। प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी आम्ही केंद्र उभी करणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र उभी करणार आहोत, तो आमच्या कर्तव्याचा भाग आहे आणि आम्ही तो करणारच। मेट्रोचं काम लवकरच आम्ही पूर्ण करतो आहे, ट्रान्स हार्बर लिंकचं लवकरच उद्घाटन होतं आहे आणि हे सगळे प्रकल्प हे ज्याला फडणवीस साहेब अध्यक्ष होते त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यावेळेचं हे सगळे प्रकल्प आहेत आणि त्याच्यामुळे ते वेळेत पूर्ण करून आपण दिलासा मुंबईच्या जनतेला दिला पाहिजे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आम्ही जसं आता सांगितलं की शालेय शिक्षणाची मोहीम राबवतोय, तशी एक आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, मुंबईच्या नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ मुंबईची एक आम्हाला आगळी वेगळी मोहीम राबवायची आहे। एक मुद्दा स्पष्ट करायचा, वयाचा उल्लेख केलाय, वयाने परिपक्वता येते का, आणखी वयामुळेच अपरिपक्व आहे का, आणि नेमकं तुम्ही कोणाबद्दल बोलताय? नाही, मला कोणाबद्दलही बोलायचं नाही। ज्यांना नियम म्हणजे काय ते माहिती नसतं, लोकप्रतिनिधी म्हणजे काय ते माहिती नसतं, लोकप्रतिनिधींना बोलवणं हा त्यांचा अधिकार असतो आणि ते बोलवलं जातंच। अनेक वेळेला निमंत्रण देऊनसुद्धा जे उद्घाटनाला येत नाहीत त्यांनी असे प्रकार करणं मी समजू शकतो। म्हणजे त्याच करी रोडचं उद्घाटन आमचा गणपती अडला असा ज्याला मला निरोप मिळाला, 1 मिनिटामध्ये स्वतःच्या प्रोटोकॉलचा कुठलाही विचार न करता तिथे येऊन मी नारळ वाढवला। कशासाठी? हे बघा, आपल्याला शेवटी मुंबईकरांसाठी काम करायचं आहे, कोणाची असुविधा नाही करायची। तुम्ही येऊन बघा, मी तुम्हाला काही पत्र वाचून दाखवतो, ज्यांना अनेक वर्ष न्याय नाही मिळाला त्यांना न्याय मिळतो, ती लोक खुश होतात। आम्ही ठरलेल्या वेळेला येतोच, म्हणजे थोडासा उशीर होईल, रोज बुधवारी बसायचं म्हणजे कलेक्टर ऑफिसला बसायचंच। बघा, आता सगळे संजय गांधी निराधार योजनेचे पटापट पैसे सगळ्यांना मिळायला लागले, सगळे दाखले वेळच्या वेळी मिळायला लागले। आपण आल्यानंतर फरक पडतो। बुधवारी मी काय कॉर्पोरेशनमध्ये रोज येत नाही, बुधवारी एकदाच येतो, पण आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतो आणि आपण काम करून घेतो। आपलं काम करून घेणं हे आहे। आणि त्याच्यामुळे समजा महापालिका अस्तित्वात असते तरी त्या ठिकाणी पालकमंत्री असतंच ना, पालकमंत्र्यांचा अधिकार तसाच अबाधित राहतो, तो राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे। परंतु थोडीशी अधिकची जबाबदारी येते, कारण लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी नाही आहेत तिथे लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतो, तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या कामामध्ये कुठलाही खंड पडणार नाही। सर, जुना पेन्शन योजनेसंदर्भात राज्य कर्मचारी संघटनेने सांगितले की 14 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, नाही तर बेमुदत आंदोलन करणार, आणि या संदर्भात सरकारची समिती स्थापन केली होती, त्याची रिपोर्ट सादर झाली आहे, याबाबत काय म्हणणार? बघा, शेवटी रिपोर्ट जाहीर करणं आणि तो स्वीकारणं हा मुख्यमंत्र्यांचा आणि कॅबिनेटचा तो अधिकार असतो आणि सरकार नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेलं आहे। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारी कर्मचाऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही,
अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल हे मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं. शेवटी राज्याच्या आर्थिक परिस्थिती चांगली राखत आपल्याला सरकारी नोकरांनासुद्धा न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय 100% दिला जाईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे निदान ते काय नेमका निर्णय घेतला जातो याच्यावरसुद्धा विचार केला गेला पाहिजे. अशी अनेक राज्ये आहेत की ज्यांनी कुठलाही विचार न करता पेन्शनची स्कीमच बदलून टाकली आणि जो जमा पैसा होता तो सुद्धा ते खर्च करून टाकणार आहेत. उद्या ज्यावेळेला प्रत्यक्ष पेन्शन द्यायची वेळ येईल त्यावेळेला त्यांच्या तिजोरीमध्येच पैसा नसला तर ते त्यावेळेला सत्तेवर सुद्धा नसणार आहेत. त्याच्यामुळे असा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र एक असं राज्य आहे 30 तारीख म्हटलं तर 30 तारीखला पगार होतो, पेन्शन वेळेवर कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला पोचते. ती परिस्थिती कायम राहिली पाहिजे. त्यांचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान होता कामा नये. त्याचबरोबर राज्याचं सुद्धा आर्थिक शिस्त ही व्यवस्थित राहिली पाहिजे. याच्यासाठी जी समिती नेमली आहे त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघितलेला आहे. त्यांना आत्मीयता आहे आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्याबद्दल आणि त्याच्यामुळे त्या कमिटीचा रिपोर्ट हा चांगला असेल याच्याबद्दल मला 100% खात्री आहे. सुनावणी दरम्यान प्रोसिडिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख जो आहे तो टाळला गेल्याचा आरोप जो आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय, काय बोलाल यावर काय प्रतिक्रिया? एक गोष्ट अशी आहे बघा, त्यांना काही आरोप करायची सवय आहे. ज्या लोकांना सहानुभूतीवर बाळासाहेब कधीच जगले नाहीत. बाळासाहेबांचं वैशिष्ट्यच होतं की बाळासाहेब लढायचे, कधी सहानुभूतीसाठी कुठलंही स्टेटमेंटही त्यांनी दिलं नाही आणि ते केलंही नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेहमी काहीतरी बोलत राहायचं. बाळासाहेब सांगायचे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कुठे 100% राजकारण आहे, 110% राजकारण आहे. सकाळी 9 वाजता जे राजकारण सुरू असतं ते रात्री 10 वाजेपर्यंत राजकारणच सुरू असतं. आम्ही हे करत नाही. मुख्यमंत्री किती तास काम करतात ते बघा. इथं तर प्रधानमंत्र्यांवर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करायचा, पण छत्रपतींचं नाव आणि छत्रपतींचा ध्वज हा नेव्हीच्या ध्वजावर आणण्याची कामगिरी ही आदरणीय मोदी साहेबांनी केली. आदरणीय मोदी साहेब 4 तारीखला सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत आहेत की ज्या ठिकाणी नेव्हल डे हा पहिल्यांदा महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावरच्या शेजारी साजरा केला जाणार आहे. केवढी मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आपण निगेटिव्ह तेवढं बोलत राहायचं, पॉझिटिव्ह बाजू सांगायचीच नाही. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणायची ठरवली आणि 1 ट्रिलियनने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवायची ठरवली तरी टीका करायची. मुंबई तोडायला निघाली तर मुंबई एकट्या ह्याच्यावर आहे का? MMR रिजनमध्ये ही गुंतवणूक येणार आहे आणि MMR रिजन अविभाज्य भाग आहे महाराष्ट्राचा. कधी महाराष्ट्रापासून मुंबई तुटू शकत नाही. एवढं सुद्धा काहीही बोलत राहायचं, सातत्याने खोटं बोलत राहायचं आणि ह्याला गोबेल्स नीती म्हणतात. गोबेल्स नीती काय असते की तुम्ही 100 वेळा खोटं बोललं की लोकांना ते खरं वाटायला लागतं. तर ही गोबेल्स नीतीमधून कधीतरी बाहेर पडला पाहिजे. त्याच्यामुळे ते शिकवणी ते मला ट्युशनचाच मला प्रॉब्लेम वाटतो. शिवाजी पार्कवर महेश राऊत यासह 4 जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे संजय राऊत यांनी सुद्धा आता महेश सावंत यासह 4 जणांवर विनयभंगाचा गुन्हा आणि संजय राऊत यांनी बराच गंभीर आरोप केला आहे की म्हणजे की तिथे असलेल्या महिलांनी काय केलं, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? सरकार सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले तुमच्यावर, काय म्हणणार? एक गोष्ट अशी आहे की संजय राऊतजी जे काय बोलतात तसं त्यांनी पोलिसांमध्ये दिलं पाहिजे. तर व्हिडिओ शूटिंग असतं, कोणी कोणाचं विनयभंग केला असेल, मुद्दाम केला असेल असं मी म्हणत नाही, परंतु महिलांच्या संदर्भात रेटारेटी करणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं हे सुद्धा चुकीचंच असतं. ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी होती की आम्ही नेहमी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आदल्या दिवशी जातो, ते दुसऱ्या दिवशी जातात, म्हणजे ज्या दिवशी स्मृतिदिन आहे त्या दिवशी जातात. हे तर ठरलेलं असतं. मग काय येऊन तुम्ही घोषणा केल्या? काय येऊन तिथे तुम्ही गोंधळ केला? का तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला? शेवटी बाळासाहेबांना नमन करण्यासाठी सर्वांनी गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर गेलंच पाहिजे. आणि ते गेले असताना हा बहुमान आहे बाळासाहेबांचा. आणि मग तिथं सुद्धा तुम्हाला बाळासाहेब नाही त्याच्या पलीकडे जाऊन राजकारण करायचं आहे, तुमची मर्जी आहे. आम्हाला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हो नाना शंकर शेट यांचं वडाला स्मारक होत आहे. हो. तर त्या समितीने त्या मदतीसाठी तुमच्याकडे मागणी केली. ह्याच्यासाठी मी 20 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे. मी ज्यावेळेला बजेट ह्या खेपेला वाचलं गेलं त्याला अप्पर हाऊसमध्ये मी बजेट वाचलं होतं.
आणि त्याच्यामध्ये घोषणा केलेली होती की 2 स्मारकं मुंबईमध्ये होतील. त्याच्यापैकी एक नाना शंकरशेठ यांचं स्मारक आहे आणि दुसरं कीर यांचं स्मारक आहे. तर यांचे दोघांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईच्या जडणघडणीमध्ये भागोजी शेठ कीर आणि नाना शंकरशेठ हे खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्यामुळे ही दोन्ही स्मारकं होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जी शंकरशेठ स्मारकासाठी जागा दिली आहे ती कॉर्पोरेशनने ऑलरेडी दिलेली असल्यामुळे त्यांना फक्त बांधकामाचे पैसे दिले जातील. आणि भागोजी शेठ कीर यांनी आज जी आपण संपूर्ण शिवाजी पार्कला सगळं बघता, महापौर बंगल्यापासून ते तिथल्या स्मशानभूमीपासून सगळं, ही सगळी भागोजी शेठ कीरांची जागा होती. त्यांनी ती समाजासाठी दान दिली. अशा दानशूर व्यक्तीचं सुद्धा स्मारक हे मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि ते आम्ही 100% करणार. त्यामध्ये सिंधुदुर्गचा सुद्धा समावेश नाही, अवश्य जावं त्यांनी. हे बघा, हे जर अगोदर सुचलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. साधं सगळ्यांना भेटत जरी राहिले असते तरी काहीच घडलं नसतं. हे काय असतं की उशिरा बूंद से गई हौद से नहीं आती असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे आता त्यांनी हौदभर हे करत राहावं काम, मला काही म्हणणं नाही. त्यावेळेला छोटंसं जरी केलं असतं, छोटं प्रेम जरी कार्यकर्त्यांना दिलं असतं तरी चांगलं झालं असतं असं मला वाटतं. सर, जरांगे पाटील असं म्हणतात की मी एवढ्या सभा घेतोय, रात्रंदिवस धावपळ करतोय, मात्र सरकारने मला अजून देखील सुरक्षा पुरवलेली नाही. तर सरकार त्यांना सुरक्षा पुरवेल का? 100% त्यांनी मागणी केली तर अवश्य. आणि सरकारचं लक्षच असतं त्यांना कुठेही हात लावू नये म्हणून. त्यांना फक्त कळत नाही की आपल्या आजूबाजूला सगळी लोक आहेत सरकारची, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण इतर लोकांना माहिती असतं की त्या प्रोटेक्शनची जबाबदारीच सरकारची असते. सरकार तिथं कधीही कमी पडणार नाही. परंतु आपली मागणी मान्य झाली असताना त्यांनी थोडी विश्रांतीची सुद्धा मला वाटतं की महापौर चषक सारख्या कोणत्याही मोठ्या स्पर्धा मुंबईमध्ये झालेल्या नाही. मी आजच महापौर चषकाचं माझ्याकडे अर्ज आलेला आहे. आजच्या मीटिंगमध्ये मी तो घेणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. महापौर चषक अगोदर येईल आणि नंतर आमचा महापौर सुद्धा इथं बसेल. सर, मुंबई के मलाड इलाके में बांग्लादेशियों को बसाए जाने का एक आरोप लगाया जा रहा है. लगातार समया ने इस पर कहा है कि 4,000 करोड़ का स्कैम है और तत्कालीन महाविकास अघाड़ी सरकार ने ही किया था वोट बैंक की राजनीति के चलते. क्या पालक मंत्री होने के नाते इस पर कोई कार्रवाई होगी? देखिए, उपनगर के पालक मंत्री तो लोढ़ा जी है. मैं आपने जो चीज़ मेरे ध्यान में लाई है मैं उनको बोलूँगा. और कल मेरी एक दूसरी विनती भी है कि कल 2 प्रोग्राम है. एक अस्थि व्यंग जो वार्ड है उसके लिए लोढ़ा जी ने डोनेशन दिया था, तो उसका भी कल उद्घाटन है. और 6 बजे ब्रिज का भी उद्घाटन है. और ब्रिज का सिर्फ उद्घाटन नहीं, उसी वक्त फुटपाथ का काम भी चालू हो जाएगा. उसी वक्त जो एस्केलेटर है उसका भी काम चालू हो जाएगा. तो आते हुए 8-9 महीने में पूरी सुविधाएं इस लोअर परेल एरिया को मिल जाएगी. फडणवीस साहेब संदर्भात अजूनही गरिबांना तो निधी सुरू केलेला नाही. 1.5 वर्ष झालेली आहे. महापौर नसल्यामुळे आयुक्त ज्यावर सह्या करायला बघत नाही. मागे तो प्रश्न 1 महिन्यापूर्वी आपल्याला विचारला. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपण मला प्रश्न विचारला, परंतु माझ्या रुटीनमध्ये मी 50 मुद्द्यांवर हे घेतो. मी 51 मुद्दा हा घालेन आणि त्याच्यावर सुद्धा किती अर्ज आले, त्यांना काय झालेलं आहे. आणि समजा या ठिकाणी महापौर नसल्यामुळे ह्याला काय अडचण निर्माण होत असेल तर मुख्यमंत्री महोदयांकडे मीटिंग लावून आम्ही त्याच्यावर मार्ग काढू. शहरांच्या टेरेसवर किंवा मार्केटच्या टेरेसवर जे गार्डन्स होऊ शकतात त्याच्यावर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी क्रीडा विभागाला ह्याला प्राधान्य देईल का? मुंबई स्पोर्ट्स सारखी संस्था आहे जी सर्व खेळांसाठी पुढाकार घेते आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातून चांगले खेळाडू मुंबईसाठी घडू शकतात. नाही, मला असं वाटतं की आता माझ्याकडे एक सेंट झेवियर ग्राउंडच्या खराब झालं आहे म्हणून एक आलेलं होतं. परेलमध्येच आहे ते ग्राउंड. आता त्याच्यामध्ये मी बघतो, मी जवळजवळ सर्व गार्डन्सना भेटी दिल्या, सर्व यांना देतो आहे. आता मुंबई कॉर्पोरेशनची नेमकी पॉलिसी काय ते विचारून त्याप्रमाणे मी आयुक्तांची चर्चा करेन. मुंबई स्पोर्ट्सला जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर जवळजवळ सर्व खेळांना स्थान मिळू शकेल. आपण निश्चितपणे तुम्ही माझ्याकडे एक वेगळा अर्ज द्या. मी त्याच्यावरची काय जी लिगल बाजू आहे ती समजावून घेऊन त्याच्यावर निर्णय घ्यायला सांगेन. थँक्यू. अजीत पवार दिल्ली गए, वहाँ पर कई बातें हुई और उसके बाद लगातार जिस तरह से उनके गुट की तरफ से एक आक्रामक बयान आ रहा है, उसको देखते हुए कहीं ना कहीं तनाव पैदा हो रहा है. इस पर आप क्या कहेंगे? देखिए, मेरी तो एक विनती है, बहुत ही नम्रता से विनती है, या वो ओबीसी रहे चाहे मराठा कम्युनिटी रहे, सबको शांत रहना है. क्योंकि शांति यही महाराष्ट्र की संस्कृति है.
और आपको राह देखनी चाहिए, क्योंकि निर्णय तो आने वाला है और क्लियर कट बोला गया है कि ओबीसी आरक्षण में कोई भी बाधा नहीं आएगी और मराठा आरक्षण सेपरेटली दिया जाएगा। तो इसके बारे में मुझे लगता है कि अच्छा निर्णय होगा। राहुल गांधी काय म्हणताय, म्हणजे वर्ल्ड कप हरलं की राष्ट्रीय पर्वती नरेंद्र मोदी ह्याला हे बघा असं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना, आता तर आपण राहुल गांधींना तर वयाने कमी म्हणू शकत नाही। आता त्यांनी विचारामध्ये सुद्धा तीच मॅच्युरिटी त्यांच्या आली पाहिजे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। बघा इंदिराजींना स्वतः अटल बिहारीजीने दुर्गेची उपमा दिलेली होती। राजकारणामध्ये नेहमी मनाचा मोठेपणा दाखवायलाच लागतो। ज्या वेळेला इंडिया हरली त्यावेळेला खेळाडू नरेंद्र मोदीजींच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांचे अश्रू बाहेर आले। असे मजबूत खांदे असायला लागतात की ज्याच्यावर आपल्याला अश्रूला मोकळी वाट करून देता येतील, आणि हे त्यांच्या कधीही लक्षात येणार नाही। ज्यावेळेला पहिल्यांदा चंद्रयानची मोहीम फेल्युअर झाली त्यावेळेचे आपले जे इन्चार्ज होते ते सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, परंतु त्यांनी चंद्रयान पुन्हा चंद्रावर उतरलं। तसेच आपले खेळाडू आपला पराक्रम पुन्हा एकदा दाखवून देतील एवढा धीर त्यांना पीएमने दिलेला आहे। बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद देणार है। देखिए, ये तो उनकी नीति रही है कि धर्म धर्म में मतांतर करके सत्ता पे आना, लेकिन ये मोदी जी की नीति कभी नहीं रही है। वो बोलते हैं कि सबके साथ सबका विकास, इसलिए सबको इक्वल इस पे ये लेते हैं और सबके विकास की बात करते हैं। तो मुझे ऐसे लगता है कि वोटों के लिए ऐसी राजनीति नहीं होनी चाहिए और ये एक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।